मित्रांनो, अशा प्रकारच्या आकृत्या आपण एमटीएस परीक्षा, स्कॉलरशिप, नवोदय, बँकिंग एक्झाम, यूपीएससी, एमपीएससी यामध्ये बघत असतो आणि याची उत्तरं आपल्याला आली पाहिजे. जर तुम्हाला टेक्निक माहित असेल तर तुम्ही याची उत्तरं सहजपणे सोडवू शकता. तर आपण अगदी आता इझी टेक्निक बघूया. आता पहिलीची आकृती आहे. आकृती काय दिसते आपल्याला? त्रिकोण दिसत आहे. किती? आता पुन्हा असा प्रश्न असेल, विचारला असेल की या आकृतीमध्ये किती कोण आहेत? तर तुम्ही काय करायचं आहे, किती कोण आहेत? कुणी म्हणजे 1 2 3 4च कोण आहेत. इथे 4 कोण आहेत का? नाही. जर हा सोडला तर हा पण एक कोण होतो की नाही. म्हणून आपण इथं काय करायचंय, अगदी इझी टेक्निक वापरायचंय. इफ यू हॅव टू काउंट हाऊ मेनी एंगल्स आर देयर इन दिस फिगर, तुम्ही याला नंबर द्या 1 2 3 and 4. आणि आता काय करायचं, याची ऍडिशन करायची. 1 + 2 + 3 + 4. 2 आणि 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. या आकृतीत एकूण 10 कोण आहेत. हे 4 कोण दिसले तुम्हाला? हा एक 5, हा एक 6 7 8 9 आणि हा एक 10. असे एकूण 10 कोण आहेत. पण तुम्हाला मोजायची गरज आहे का? यू हॅव नो टाइम. विदिन 40 सेकंद तुम्हाला उत्तर द्यायचं असतं स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि म्हणून आपल्याला जर या टेक्निक माहित असेल तर यू कॅन गिव्ह दिस आन्सर व्हेरी क्विकली. घंटा का काम मिनिटो में. कळलं तुम्हाला? जर तुम्हाला कोण काउंट करायचे असेल त्याला नंबर द्यायचे आणि त्याचे काय करायचे, ऍडिशन. ओके, एक गोष्ट कळली. आता पुढे आपल्याला ट्रायंगल दिलेला असेल, ट्रायंगल दिलेला असेल आणि त्यांनी विचारलं की किती ट्रायंगल आहेत. तुम्ही म्हणाले 1 2 3 4 ट्रायंगल आहेत. पण हा पण एक ट्रायंगल होतो की नाही, आणि हा पण एक ट्रायंगल झाला बघा. हा एक ट्रायंगल झाला, हे सोडून द्या, है की नाही. मग आता किती ट्रायंगल आहेत तर मोजत बसू नका. टेक्निक तंत्र वापरा. याला आपण नंबर द्या 1 2 3 4. आता याची काय करायची आहे, ऍडिशन करायची. इथं 1 + 2 + 3 + 4. 2 आणि 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10. इथं पण 10 त्रिकोण मिळाले. आता इथं मी तुम्हाला काय करू बघा, 1 2 3 4 5 ट्रायंगल आहेत. इथं मोजायचे तुम्हाला 1 2 3 4 5. इथं पाण्याचे करा 1 + 2 + 3 + 4 + 5. याचे ऍडिशन करा. 2 आणि 3 6 4 10 आणि 5 15. आता तुम्हाला अशी आकृती दिली असेल परत. आता वाढली की ट्रायंगलची संख्या. कारण आता हे ट्रायंगल इथं पण ट्रायंगल झाले बघा. हे किती झाले बघा, 1 2 3 4 5. बरोबर. समजा याला नाव दिलं ABC. हा ट्रायंगल आहे. आता हा ट्रायंगल ABC मधले आपण मोजले. ट्रायंगल ABC मधले किती ट्रायंगल आहेत ते मोजले आपण. आता याला नाव दिलं आपण ट्रायंगल ADE. ट्रायंगल ADE. ADE मध्ये किती आहेत बघा, 1 + 2 + 3 + 4 + 5 आहे की नाही. 5 ट्रायंगल. याचे सम किती होते? 15. मग आता टोटल ट्रायंगल किती झाले? 15 + 15 30 ट्रायंगल्स आहेत बघा. एवढे आकृतीमध्ये 30 त्रिकोण आहे. तुम्हाला एवढा 30 मोजायला वेळ मिळेल का? नाही. मग तुम्हाला जर आयडिया माहिती असेल तर तुम्ही ऑप्शन 30 असेल तर पटकन टिक करा की त्याला. याच्यामध्ये किती ट्रायंगल आहे? 30. ओके. त्यानंतर या ठिकाणी काय दिलेले आहेत? चौकोन, स्क्वेअर. इथे किती स्क्वेअर आहेत तुम्ही मोजू बसाल. 1 2 3 4 परत 16 झाले. तर हा पण एक चौकोन आहे. सगळं मोजायला मिळेल का? हा एक 17, हा 18, हा 19, हा 20 आणि हा पूर्ण 21 आणि अजून पुढे पुढे पुढे. अजून असा पण आहे की नाही. हा पण इव्हन मधला अजून. एवढं मोजायला की आपल्याकडे वेळ नाही आणि चुकू पण शकतं. त्यापेक्षा काय करायचं माहिती का, इथं नंबर द्यायचे 1 2 3 4. इथं पण नंबर द्या 1 2 3 4. आता टोटल स्क्वेअर किती ते बघायचे आपल्याला. त्यासाठी एकाचा स्क्वेअर करा, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर. एकाचा स्क्वेअर किती आहे? 1. 2चा 4, 3चा 9 आणि 4चा किती आहे? 16. 9 1 10, 16 आणि 4 20, 20 आणि 10 30. इथं किती स्क्वेअर आहेत एकूण? 30. काय लक्षात? आता या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला? स्क्वेअर म्हणा किंवा रेक्टँगल म्हणा, किती आहे? आता याची संख्या मोजते का तुम्हाला? किती सांगा बरं, कोणा सांगता येईल? नंबर ऑफ स्क्वेअर्स किती आहे किंवा नंबर ऑफ रेक्टँगल किती आहे? 15. याला आपण नाव दे 1 2 3 4 5.
याची फक्त सम करायची 2 आणि 3 15 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 इथं 15 स्क्वेअर आहे किंवा रेक्टँगल तर 15 रेक्टँगल आहे अशा प्रकारे इझी. आता आम्हाला काय करायचं बघा, या ठिकाणी रेक्टँगल दिलेले आहेत, आयत दिले आहेत, तर या आयतांची संख्या आपल्याला मोजायची आहे. तुमच्या लक्षात येईल की 1 2 3 4 5 आयत आहेत, पण इकडे किती आहेत 1 2 3 4 आहेत. मग काय करायचं, त्याला क्रम द्या 1 2 3 4 5 इकडे 1 2 3 4 5. आता ही संख्या समान आहे का, नाही. आता याचे ऍडिशन करून घ्या 1 + 2 2 + 3 3 + 4 4 + 5 2 आणि 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15. याची सम करा 3 6 6 आणि 4 किती होतात 10. इकडे सम 10 आली, इकडे सम किती आली 15. मग नंबर ऑफ रेक्टँगल्स किती मिळेल 10 × 15 करा, ते मिळतील 150. 150 रेक्टँगल याच्यामध्ये किती आहेत 150. अशा प्रकारे आपल्याला सोडवता आलं पाहिजे. घंटो का काम मिनिटवले. समजलं. हो.